नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखठोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत, म्हणजे देशाच्या पातळीवरती संसद, न्यायपालिका, सरकार किंवा प्रशासन, आणि राज्याच्या पातळीवरती विधिमंडळ, न्यायपालिका आणि सरकार किंवा प्रशासन. यामध्ये आता आपल्यालाही न्यायपालिका आणि विधिमंडळाप्रमाणे स्वतंत्र आस्थापनेचे अधिकार देण्यात यावे. त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, त्यांच्यावरचं नियंत्रण असेल, अशी व्यवस्था आपल्याला करून देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. राज्य सरकारनं हे कुठल्याच घटनेच्या चौकटीत बसत नाही किंवा अधिकारात बसत नाही, म्हणून यावरती निर्णय घेता येणार नाही, असा पवित्रा घेतलेला आहे. अजूनही हे प्रकरण थंड होत नाहीये आणि यातून आता कुरघोडीचं राजकारण होत आहे. काहींना असाही संशय आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 2 महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यानं त्या माध्यमातून त्यांना घटनात्मक प्रमुख म्हणून जे अधिकार मिळालेले आहेत, त्याचा जो वापर आहे, त्याचा ते कुठं ना कुठं अतिरेक करतायत. त्यामुळं बहुमतातलं सरकार असूनही ठाकरे सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्यपालांसमोर हतबल दिसत आहेत. असं का होतंय आणि करोना संकट इतकं गहरं असताना राजभवन बिग बॉस प्रमाणे का वागतंय, याचा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आज तर तेही झालं. पवार तुम्ही सुद्धा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. खुद्द शरद पवारांना सुद्धा राज्यपालांनी बोलवून घेतलं. आज शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात चर्चा झाली आहे. ती नेमकी कशासाठी झाली, का झाली, ही चर्चा सुरू असतानाच आत्ताच बातमी येते की थोड्याच वेळापूर्वी जे इतर वेळी शांत आहेत असे भाजपचे खासदार नारायण राणे सुद्धा राजभवनावरती या क्षणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटतायत. त्यांच्यात चर्चा सुरू आहे. हे काय आहे? राज्यपालांच्या किंवा राजभवनाच्या आड काही वेगळं राजकारण होतंय का? अनेकांना दबक्या आवाजात अशी कुजबूज करायची सवय असते आणि ती सुरू झालेली आहे की राजभवन ज्या अर्थी अशा पद्धतीनं वागतंय, त्या अर्थी राज्यात राष्ट्रपती राजवटीचं काही संकट घोंगावतंय का, अशी काही चाहूल लागते का, याची सुद्धा चर्चा ही सुरू झाली आहे. त्यानिमित्तानंच आपण ही चर्चा करतो आहोत की राजकारण नेमकं करतंय कोण. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. याशिवाय आपल्यासोबत राज्यातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि घटनातज्ञ ॲडव्होकेट सुरेश माने आहेत. याशिवाय जी 24 तासचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत. खरं तर या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आश्वासन देऊनही अद्याप फोन रिसीव्ह न करणारे खासदार शिवसेनेचे अरविंद सावंत कुठल्याही क्षणी या चर्चेत येऊ शकतात. मी चर्चा सुरू करतोय. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, एक तर आत्ता उघडकीस आलंय की राज्यपालांचा जो स्वेच्छा निधी होता 15 लाखांचा, तो 4,85,00,000 वाढवून देण्यात आला. मागच्या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती तो निर्णय घेतला. त्यामुळं आता राज्यपालांचा जो स्वेच्छा निधी आहे, ज्याचा खर्च घटनात्मक प्रमुख राज्यपाल असल्यामुळं कोणी मागत नाही, तो का करतात, कसा करतात, कोणालाच काही कळत नाही, तो जो स्वेच्छा निधी आहे तो आता 5 कोटींचा झालेला आहे. तर अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की करोना संकटात इतकी कपात सगळीकडे होते आहे, तर मग हा जो स्वेच्छा निधी आहे 5 कोटी रुपयांचा, याच्यातही काही कपात झाली पाहिजे. प्रश्न तो नाही आहे की स्वेच्छा निधीत कपात झाली पाहिजे की नाही. प्रश्न हा आहे की राज्यपाल घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांच्या अधिकारांचा अतिरेक करतायत, असं जर का ठाकरे सरकारला किंवा सरकारमधल्या घटक पक्षांना वाटत असेल, तर मग उघड उघड विरोध का होत नाही? प्रश्न हा आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की संविधानामध्ये एकंदर जी एक चौकट बांधून दिली आहे, त्या चौकटीमध्ये प्रत्येकाला काम करावं लागतं. मंत्रिमंडळाला काम करावं लागतं, राज्यपालांना काम करावं लागतं, केंद्रीय मंत्रिमंडळाला काम करावं लागतं, त्याच पद्धतीनं राष्ट्रपतींना देखील त्याच चौकटीत काम करावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाची एक ज्या पद्धतीची एक मर्यादा आहे आणि त्याच्यानुसार कार्याची जी आखणी करून दिली गेलेली आहे.
प्रश्न केव्हा उपस्थित होतो ज्या वेळेला आपल्या त्या चौकटीला पार करून दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न होतो. आणि एकंदरच ह्या 2 ज्या काही बाउंडरीज आहेत, त्याच्यामधलं जे नियंत्रण आहे त्या परंपरांच्या अनुसार असतं आणि या परंपरा या कायद्यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत लोकशाहीमध्ये. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं राज्यपालांच्याकडनं किंवा त्या कार्यालयाकडनं ज्या काही कृती होतात त्याच्यावरती प्रश्न उपस्थित होतात. आता मी असं कधीच म्हणणार नाही, की राज्यपाल स्वतःहून तेच करत असतील असं नाहीये. आमचं म्हणणं नाही. प्रश्न असा आहे, की दुर्दैवानं 2014 नंतर राज्यपाल ह्या संस्थेचा दुरुपयोग स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारकडनं झालेला आहे, याच्यात काही शंका नाही. वेळोवेळी विरोधी पक्षांची सरकारं त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सत्ता स्थापनेकरता पुढे येतात, त्यावेळेला रोखून धरण्याचा एक मार्ग आणि एक फार मोठा अडथळा त्यांना राज्यपाल या संस्थेचा असतो. हे वेळोवेळी स्पष्ट झालं. ते बिहारमध्ये दिसेल, गोव्यामध्ये दिसेल, अनेक अनेक राज्यांमध्ये आपल्याला दिसेल. आणि राज्यपालांच्या माध्यमातनं आपलं सत्ताकारण आणि त्याचबरोबर विरोधी सरकारांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. अशा तऱ्हेचं चित्र देश पातळीवरती प्रत्येकाच्या मनामध्ये उमटत आहे. आता राहता राहिला या कालावधीमध्ये म्हणजे अतिशय कोरोनाचं इतकं गंभीर संकट असताना अपेक्षा आहे, की भारतीय जनता पक्षाकडनं राजकारण होऊ नये. परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं राजकारण पाहतोय आपण, की आंदोलन अशा परिस्थितीमध्ये देखील करण्याचं धारिष्ट हे लोकं दाखवतात आणि संकट काळामध्ये जनतेला मदत करण्याच्या ऐवजी आणि कोरोनाला शत्रू समजण्याच्या ऐवजी सरकारला शत्रू त्या ठिकाणी समजायचं आणि सरकार विरोधामध्ये एक प्रकारचं रणांगण तयार करायचं, राज्याचं राजकीय रणांगण तयार करायचं. हे सगळे हीन प्रकार भारतीय जनता पक्ष करतंय आणि सातत्यानं राज्यपालांच्याकडे जाण्याचा जो प्रकार आहे, त्यातनं एवढंच दिसतं की सत्तेला अजूनही हपापलेला भारतीय जनता पक्ष आहे आणि अशा संकट काळामध्ये देखील त्यांना सत्ता दिसते आणि त्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे. काल पियुष गोयलांची ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ट्विटवरती आपण ट्विट पाहिले, तर त्यातनं हाच त्या संदर्भामध्ये निष्कर्ष काढता येऊ शकतो. ठीक आहे. आपल्यासोबत अतुल भातखळकर आहेत, भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत. अतुल भातखळकर, अंगण, रणांगण आणि राजभवनात लोटांगण हे सगळं काही जनता बघते आहे. राज्यपालांकडनं भेटण्यासाठी इतकी झुंबड का उडते आहे नेत्यांची, सर्वपक्षीय नेत्यांची उडते आहे. राज्यपाल इज सपोज टू बी द बिग बॉस ऑफ द स्टेट असं चित्र कधी नव्हे ते राज्यात बघायला मिळतंय. पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जी काही विधानं स्वतः करताय ती सगळ्या विधानांना कुठलाही अधिकृत आधार नाही. राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत की राज्यपालांचे माझे उत्तम संबंध आहेत, राज्यपालांनी मला कुठलाही त्रास दिलेला नाही. हे आपण परवा पाहिलंच. त्यांना नाहीतर ते आमदारच झाले नसते. राज्यपालांनी निवडणूक आयोगाला विनंती केली की असाधारण परिस्थिती आहे आणि त्यामुळे तुम्ही तातडीने निवडणुका घ्या आणि त्यामुळे ते आमदार झाले आणि त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री पद शाबूत राहिलं. त्यामुळे राज्यपालांच्या बाबतीतली कुठलीही अधिकृत गोष्ट नाही. आता शरद पवार त्यांना भेटायला गेले, नारायण राणे त्यांना भेटायला गेले, तर राज्यपाल हे घटनेप्रमाणे त्या राज्यातली एक फादर फिगर असते आणि ते सगळेच भेटतात. प्रफुल्ल पटेलांनी आज सांगितलं की आमची सदिच्छा भेट होती, त्यामुळे आम्ही आज त्यांना भेटायला गेलो होतो. यात कुठली राजकीय चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा करायचं काही कारणच नाही. राज्यपाल कुठली राजकीय चर्चा करण्याचा काही मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होत नाही. परंतु राज्यातलं हे जे सरकार आहे, ज्यांनी राज्यपालांच्या विरोधात जाऊन अत्यंत खालच्या स्तरावरचा प्रचार केला. आपण मध्ये एक ट्विट पाहिलं की एक खोटं कुठल्या एका महिलेला राज्यपालांनी इथून उत्तराखंडला जाण्याकरता प्रयत्न केले वगैरे वगैरे अत्यंत चारित्र्य हनन करणारं खोटं आणि घाणेरडं ट्विट केलं. त्यामुळे ही काँग्रेसची ही परंपरा राहिलेली आहे की कुठल्याही घटनात्मक संस्थेला काडीतकी किंमत द्यायची नाही. हा काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे आणि त्यामुळे राज्यपालांच्या बाबतीत कुठलीही अधिकृतपणे कोणीही काही बोलत नाहीये, पण काही मनगणन खबरा करायच्या, सामन्यामधनं टीका करायची आणि मग लोटांगण जाऊन घालायचं, मग कमरेतनं वाकून नमस्कार करायचा, नाही 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 माझी चूक झाली. आणि त्यामुळे राज्यपाल हे अत्यंत सज्जन ग्रहस्थ आहे, ते घटनेप्रमाणेच वागतायत. त्यांनी जर का ठरवलं असतं आणि सचिन सावंत म्हणतायत तसं केंद्राने सांगितलं म्हणून मग त्यांनी असं काही वागायचा प्रयत्न केला असता, तर मी आठवण करून देऊ इच्छितो की हे सरकार आल्यानंतर प्रोटेम स्पीकर बदलण्याची जी पद्धत नव्हती ती प्रोटेम स्पीकर सुद्धा त्यांनी बदलून दिला. मग तो प्रोटेम स्पीकर बदललाच नसता तर विधानसभेत यांना बहुमत प्राप्त सिद्ध झालं असं दाखवताच नसतं आलं. पण हेच राज्यपाल आहेत ज्यांनी परंपरेला छेद देत
प्रोटेम स्पीकर जो आहे तो सुद्धा बदलण्याच्या गोष्टीला मान्यता दिली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भले यांनी जो प्रोटेम स्पीकर निवडला त्याने विधानसभेच्या परंपरा पूर्णपणे धाब्यावर बसवून आधी विश्वास मत आणि मग अध्यक्षाची निवड अशा प्रकारचा क्रम रावला. पण तो विषय आता आपण बाजूला ठेवू, तो विधानसभेच्या अंतर्गतला विषय आहे. आणि त्यामुळे राज्यपाल अत्यंत सज्जन आहेत, ते कोणाशी काही वाईट वागत नाहीयेत. फक्त राज्यपालांनी एक बैठक बोलवली तर लगे राज्यपाल राजकारण करतायत, पॅरलल सत्ता केंद्र करतायत, प्रधानमंत्र्यांकडे तक्रार केली. मग आता तुम्ही कशा काय बदलता? अहो, राज्यपाल एक फादर फिगर असते. एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर आहे की पद्धत आहे की राष्ट्रपती असतील त्यांना प्रधानमंत्र्यांनी जाऊन सांगितलं पाहिजे, ब्रीफ केलं पाहिजे. अगदी सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हापासूनचा इतिहास जर का आपण शोधून बघितला तर अशा अनेक गोष्टी आहेत. राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना अधिकार असतात. राजेंद्र प्रसादांनी हा आग्रह धरला होता की हिंदू कोड बिलावरची लोकसभेतली चर्चा मला ऐकायची इच्छा आहे. आणि त्याच्याकरता त्यावेळेला म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती त्यावेळेला सुद्धा स्पेशल व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. आणि त्याच्यामुळे असं यात काही नाहीये. पण एक सेक्शन ऑफ द मीडिया आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रचंडपणे राज्यपालांवर टीका करतात. आणि त्यांच्या लक्षात आलं की राज्यपालांमुळे आपली आमदारकी मिळाली, आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत राहिलं, त्यामुळे लगेच राज्यपाल हे चांगले झाले. आणि सचिन सावंतांनी जो मुद्दा मांडलाय तो ऐकल्यानंतर मला तर म्हणजे हसावं का रडावं हेच कळेना. काँग्रेसने सांगावं राज्यपाल आणि या सगळ्या घटना पदांचे गैरवापर. अहो, 356 कलमाचा वापर तुम्ही मनात येईल तसा केलात, मनात येईल तसे तुम्ही राज्य सरकार बरखास्त केलीत. सगळ्यात पहिलं राज्य सरकार बरखास्त केलं 57 साली केरळ मधलं पंडित नेहरूंनी. अधिक माहिती पाहिजे असेल तर शरद पवार जे आजकाल तुमचे मार्गदर्शक झालेत त्यांचं मनोगत असलेलं पुस्तक वाचा. त्यांचं पुलोचं सरकार इंदिरा गांधीने कसं बरखास्त केलं हे त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे, कुठलंही कारण नसताना. आणि आज जे काही ते सांगतायत की घटनेच्या दायऱ्यात राहून काम करावं लागतं, काँग्रेसच्या काळात हे कधीही झालं नाही म्हणून बोंबई केस घडली. आणि बोंबई केसच्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की राज्यपालांचं जे वागणं आहे ते सुद्धा आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये करू. आणि त्याच्यानंतर मग या काँग्रेसने अपॉइंट केलेले राज्यपाल थोडे बरे वागायला लागले आणि त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाता यायला लागलं. त्यामुळे सचिन सावंतांनी किंवा काँग्रेसने घटनात्मक आणि या सगळ्या तरतुदींविषयी आणि त्याच्या परंपरेविषयी बोलावं म्हणजे छगन भुजबळ किंवा अजित पवारांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण्यासारखं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत जोडले गेलेले आहेत. अरविंद सावंत, बघा तुम्ही सुद्धा राजभवनावरती राज्यपालांची भेट घेऊन आलेला आहात. चला, आमच्या पॅनल मधलं कोणीतरी एक आहे की ज्यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट यानं त्या निमित्तानं घेतलेली आहे. आणि तुमची भेट कधी झाली होती आठवत आहे? जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा विषय तापला होता तेव्हा तुमची भेट झाली होती. म्हणजे तुम्ही सुद्धा राज्यपालांना राजभवनावरती भेटून आलेला आहात किंवा त्यांच्या आचाराच्या हातचे पोहे किंवा चहा घेऊन आलेला आहात जो सर्वांना सध्या आवडतोय. तर विषय असा आहे की राज्यपालांसमोर किंवा राजभवनासमोर राष्ट्रपती राजवट नसतानाही बहुमतातलं ठाकरे सरकार हतबल दिसतंय. त्याचा प्रत्यय रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येतोय. असं का होतंय? पहिली गोष्ट आपण दोन खुलासे करतो. मी पहिल्यांदा राज्यपालांच्या संदर्भात पहिली माझी त्यांची वैयक्तिक वेगळी मैत्री आहे आणि ती अशी आहे की मी खासदार आणि तेही खासदार, आम्ही एकत्र काम केलेलो होतो. त्यामुळे राज्यपाल नियुक्त झाल्यानंतर सुद्धा त्यांचा व्यक्तिगत मला फोन आला होता, अरविंदजी आते रे ना. खर तर त्या दिवशी अक्षरशः म्हणजे अपघाताने असेल, मिलिंद आणि मी काही ठरवून गेलो नव्हतो. मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदा गेले होते. मला त्यांनी जी वेळ दिली त्या वेळेनुसार मी गेलो आणि त्या वेळेनुसार गेल्यानंतर आमची दैनंदिन अशी म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटतो, मी काही पहिल्यांदा नाही भेटलोय, पण त्या दिवशी नेमकं नार्वेकर जायला आणि मी पण जायला आता थोडी चर्चा होते नेहमी चांगल्या गोष्टींची किंवा चांगलं चाललंय, कारभार करायला पाहिजे, अजून काही करायला असं ते मैत्रीपूर्ण सांगतात मला. पण त्याच्याशी इथल्या राजकारणात काहीतरी ढवळाढवळ करावी
मी काही करू असं काही विषय नसतो. आमची मैत्री त्याच्या पलीकडची आहे एवढंही मात्र या निमित्तानं तुम्ही संधी दिलीत, बरं झालं मला ते सांगता आलं. राहिला प्रश्न राज्यपालांचं केंद्र, आणखीन आत्ताच्या चर्चा पाहिल्यानंतर जे काही सुरू आहे ते फारसं काही चांगलं असं म्हणता येणार नाही. एक गोष्ट जे कोणी आता अतुल भातखळकर बोलताना मी ऐकलं तेव्हा अतुल भातखळकरांना मला एक आठवण करून द्यायची आहे. आपण जे काही 40-50 तासाचं सरकार आणलं ना ते कसं आणलं होतं ते आठवून पहा, म्हणजे मग लक्षात येईल आपल्याला की आपण त्या संस्थेचा वापर कसा केला आणि केंद्राने त्यावेळेला कसं केंद्र सुद्धा वागलं ते. त्यामुळे हे एक उदाहरण स्पष्ट आहे. राज्यपालांच्या विषयी बोला. राज्यपालांच्या ठीक आहे अतुल भातखळकर बोलतायत तुम्ही त्यांना प्रतिष्ठा लक्षात आणून दिली. ते म्हणले रात्र वैराची होती हे महाराष्ट्राने तेव्हा बघितलं. हा नाही तो विषयच नाहीये. राज्यपाल कसे वागतात हा विषय आहे ना चर्चेचा. हो ना, तर मग राज्यपाल तेव्हाही कसे वागले ते सांगतायत. हा काय त्यात काय चुकलं काय त्यात? नाही ठीक आहे ना, रात्री बेरात्री निर्णय होतात. हा चला पुढे अरविंद सावंत ठीक आहे सकाळी शपथविधी झाला असेल, रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठली असेल. ठीक आहे, हा पुढे. मुख्य न्यायाधीश सुद्धा बोलवले नव्हते आपण, लक्षात घ्या. या काही प्रोटोकॉलच्या गोष्टी आहेत सगळ्या. त्यांनाही माहिती नव्हतं, विरोधी पक्षाला माहिती नव्हतं, ते ठीक आहे. पण हे केलं ना आपण, तेव्हा आपण शासन सुचितेचा आव आणू नका. तुम्ही म्हणजे फार सुशीर होतात आणि इतर सगळे गुन्हेगार आहेत हा जो काही दाखवण्याचा प्रकार आपण करता हे चुकीचं आहे. राहिला प्रश्न विधानसभेच्या परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तेव्हा सुद्धा आदरणीय उद्धवजींना राज्यपाल नियुक्त मी स्वतः राज्यपाल नियुक्त सदस्य होतो पहिल्या वेळेला. तिथं जे काही राजकारण केलं ते त्या संस्थेला शोभणार आहे असं मला वाटत. ते करता आलं तर सहजासहजी, पण तिथं सुद्धा तुमचं राजकारण होतं. कुठल्याही परिस्थिती अशी निर्माण करायची की जेणेकरून उद्धवजींनी राजीनामा द्यावा, तो दिला की राष्ट्रपती राजवट आणायची आणि मग आपलं राजकारण करा. आणि मला सगळ्यात दुःख कशाचं होतंय की बाहेर कसलं संकट आलंय हो जगावर. त्या संकटाला सामना आपण करतोय हे राहिलं बाजूला, सत्ता कशी आणायची त्यासाठी चाललेली धडपड. केविलवाणी हा शब्द त्याला फार चांगला होईल. केविलवाणी धडपड आहे, फार वाईट आहे बरं. हे काय भूषणावं नाही त्यांना आणि कुठेतरी असं नॉट अ फिदर इन देअर कॅप. आलाय ना सरकार निवडून, त्या पद्धतीने करतायत ना, कारभार करतायत ना. रोज उठायचं आणि तेव्हा माननीय शरद पवार साहेब म्हणाले दोन समांतर असता का म्हणे व्यवस्था कशी असते की राज्य सरकार सगळे निर्णय घेतं आणि सरकारच्या निर्णयांना राज्यपालांनी मान्यता द्यायची असते. केंद्राने घेतले, राज्याने घेतल्या निर्णयाला. केंद्रातही तेच आहे, केंद्र सरकार निर्णय घेतं. राज्य म्हणजे अगदी राष्ट्रपती नेमणुकांचे सदस्य सुद्धा नेमणूक कोण करतं? केंद्र सरकार करतं ना. फक्त राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतात आणि मान्यता देतात. मग इथं तुम्ही का अडवलं याचं उत्तर आहे का? पहिल्या वेळी सुद्धा अडवलं. शॉर्ट पिरियड आहे असू दे, तुम्हाला काय त्याची अडचण आहे? राज्यपाल जेव्हा अगदी थोड्या कालावधीसाठी बदलले गेलेले आहेत तेव्हा ते आठवलं का की शॉर्ट पिरियड आहे, लॉंग पिरियड आहे? नाही ना. पण मग हे आपण करतो ते सगळं बरोबर आणि समोरचा करतो ते सर्व चूक. ही जी मनोवृत्ती तयार झाली त्यातनं बाहेर आलं पाहिजे. ठीक आहे. नारायण राणे जे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते असं म्हणाले की दोघांमध्ये 50 मिनिटं चर्चा झाली. कोरोनाशी लढण्यात ठाकरे सरकार अपयशी झाल्यामुळं ठाकरे सरकारला नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केलेली आहे. सचिन सावंत हाच प्रश्न आहे की काहीतरी राजभवनातून चाललं आहे ज्याचा आवाका हा सत्ताधाऱ्यांना कळतोय, पण सत्ताधारी मात्र हात बांधल्यासारखे चुप्प आहेत, गप्प आहेत. लोक मात्र चाणाक्ष आहेत. काहीतरी चाललेलं आहे, राजकारण होतंय आणि पण ते कोण करतंय हे कळत नाहीये. तेरी बी चूप मेरी बी चूप यामध्ये राजकारण होतंय असं लोकांना वाटतंय. ज्याचा मोठा खुलासा हा नारायण राणेंनी आपल्या मागणीतून केलेला आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सचिन सावंत,
मला म्हणजे त्याच्यात आश्चर्य काही वाटत नाही, कारण भारतीय जनता पक्षाचा जो मानस आहे तो सुब्रमण्यम स्वामींच्या विधानामध्ये असेल किंवा भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये जे असेल ते हेच आहे, आणि तो मोदी सरकारच्या कडनं आलेला निर्देश आहे असंच त्या संदर्भामध्ये म्हणावं लागेल. कुठलेही विरोधी पक्षाची सरकार स्थिर ठेवू नये हाच त्यांचा कटाक्ष असतो. आणि आज या देशामध्ये खऱ्या अर्थानं करोनाचं जे थैमान झालं त्याच्या काळात देखील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा जो काही सत्ता पिपासूपणा आहे तो त्यासाठी कारणीभूत आहे. हे आपल्याला मध्य प्रदेशचं सरकार स्थापन करण्याकरता कशा तऱ्हेनं लॉकडाऊनची वाढ करण्यात आली, म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये निर्णय दिरंगाई करण्यात आली याच्यात दिसतं. त्यामुळे वेळोवेळी आपल्याला दिसलंय. गोव्याचं सरकार असेल किंवा त्या गोव्यामध्ये सरकार स्थापनाचा विषय असेल किंवा बिहारमध्ये असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा सगळ्या ठिकाणी जवळपास हेच चित्र आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा हा जो सत्तेचा जो काही पिपासूपणा आहे तो या देशाच्या मुळाशी उठलाय हे निश्चितपणे त्या ठिकाणी दिसतंय. या देशाची लोकशाही ही अस्तित्वात राहण्याकरता सगळ्यात मोठा जो काही अडसर असेल तो भारतीय जनता पक्ष झालेला आहे. राज्यपालांच्या संस्थेचा कशा तऱ्हेनं उपयोग केला जातो हे काही आपण त्या ठिकाणी गेल्या 6 वर्ष पाहत नाही असं नाहीये. एकंदरच गोव्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं अल्पमतात असताना तुम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केलात, बिहारमध्ये त्या विरोधी पक्षाच्या लोकांना दावा देखील दाखल करून दिला नाही, ते तिकडे त्या धरण्याला बसले होते, त्यांना बोलवलं देखील नाही. हे सगळं चित्र आपल्या समोर आहे. आणि आता सचिन सावंत हे चित्र सर्व समोर आहे, मग ठाकरे सरकार जाहीर भूमिका का घेत नाही? राज्यपाल नियुक्त आमदारकी नाकारते राजभवन, स्वतः मुख्यमंत्री हे कोणत्या निकषात बसत नव्हते? ते काही कलावंत नाहीयेत, ते जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत. मग त्यांना सुद्धा राज्यपाल नियुक्त आमदारकी नाकारली गेली ना. जरी ती वेगळ्या मार्गाने दिली गेली असली तरी राज्यपालांनी त्यांचा अधिकार बजावला. सरकार शब्द बोलू शकलं नाही, हे बघितलंय जनतेनी. तुम्ही मागचे दाखले देऊ नका सचिन सावंत, जे घडलंय ते सांगा. सत्य आहे ना, म्हणून तर ते तुम्ही जे सांगताय आणि मी सांगतो त्याच्यामध्ये काही अंतर नाहीये. जी संविधानिक जबाबदारी या पदाची आहे त्या पदाला जी शोभा देते त्या ठिकाणी तशा तऱ्हेचं चित्र होत नाही. त्याचा मागे राजकारण असतं, घडतं, हे वेळोवेळी दिसून येते. राष्ट्रपती राजवट आणण्याचा मानस या संदर्भामध्ये आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाला या कालावधीमध्ये देखील सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न दिसतायत. आणि हे जे काही आंदोलन चालतंय, देश पातळीवरती एक माहोल तयार केला जातोय की सरकार किती वाईट चाललेलं आहे. तुम्ही साध्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या जनहिताच्या आहेत त्याच्यासाठी अडथळे निर्माण करताय. तुम्ही आर्थिक मदत देत नाही आहात, तुम्ही रेल्वेच्या संदर्भामध्ये तुम्ही सहकार्य करत नाही आहात. 3 रेल्वे त्या पालघरच्या आणि अन्य ठिकाणच्या रेल्वे कॅन्सल आयत्या वेळेला करण्यात आल्या रेल्वे डिपार्टमेंटकडनं. लोकांना तिथे असंतोष निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा त्या ठिकाणी डाव आहे, हे आम्हाला दिसत नाही असं नाहीये. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्याकडनं कुठल्याही तऱ्हेचं सहकार्य या कालावधीमध्ये होत नाहीये, दुर्दैवाने सांगावं असं वाटेल. आता राज्यपालांना क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अतुल भाळकरकरांनी केला की जी विधान परिषदेची निवडणूक झाली आमदार करण्याचं काम राज्यपालांनी केलं, ते अत्यंत चुकीचं आहे. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी असते आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि प्रत्येकाला त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा प्रत्येक पक्षानं त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची मनधरणी केली होती की अशी परिस्थितीमध्ये तुम्ही निर्णय घ्या. राज्यपालांनी केली, पण याचा अर्थ राज्यपालांमुळेच झाला असं म्हणणं योग्य नाही. तो निवडणूक आयोगाचा निर्णय असतो. हो, माझा प्रश्नच वेगळा आहे. राज्यपालांनी त्यांचा अधिकार बजावला. ते म्हणाले राज्यपाल नियुक्त कोट्यातून कोणी आमदार होणार नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा होऊ दिलं नाही. ते त्यांच्या अधिकारावर आणि भूमिकेवरती ठाम राहिले. सरकार म्हणून तुम्ही काही बोलू शकला नाहीत. हा माझा प्रश्न आहे सचिन सावंत, म्हणूनच ही चर्चा इथवर आलेली आहे. ऐकून घ्या, अशी जी पहिली गोष्ट असं लक्षात घ्या, राज्यपालांच्या ज्या मर्यादा आहेत तशाच तऱ्हेने सरकारच्या मर्यादा असतात. एका मर्यादे पलीकडे आपण त्यांच्या राज्यपालांच्या या एकंदर पदाच्या वरती चर्चा करू शकत नाही आहोत. आम्ही त्या मर्यादा पाळतो, भारतीय जनता पक्ष त्या मर्यादांचा दुरुपयोग करतो, हा प्रश्न आहे. ठीक आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी काय मागणी राज्यपालांकडे केली ते त्यांच्या शब्दात ऐका. लष्कराच्या ताब्यात हे द्यावं तर राज्य का नाही? कारण हे सरकार उपाययोजना करू शकत नाही, प्राण वाचू शकत नाही, पूर्ण फेल्युअर सरकार आहे. यांची क्षमता नाही. या सरकारची कोरोनाशी सामना करायची क्षमता नसल्याने हे सरकारला आता नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट आणावी. अतुल भातखळकर, भाजपनं मागणी केली आहे राष्ट्रपती राजवटीची, बोला. नारायण राणेंनी ही आता मागणी केली आहे. ही काही अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. त्यांची भावना ही अत्यंत स्वाभाविक आहे की जिथे तुम्ही अँब्युलन्स पुरवू शकत नाहीये हे रेल्वे पुरवण्याच्या काय गप्पा मारताय.
आणि त्याच्यामुळे यांचं सरकार 5 वर्ष टिकावं अशी आमची भूमिका आहे पहिल्या दिवसापासून. आम्हाला काही अडचण नाहीये. काय तुम्ही जो वारंवार प्रश्न विचारताय की राज्यपाल ठाम राहिले, सरकार काही बोलत नाही, सरकार कसं बोलेल? हे अत्यंत भ्रष्टाचारी, लाचार आणि तत्वहीन अशा प्रकारचं सरकार आहे. हे सरकार काहीच बोलू शकत नाही. यांचा एक कलमी अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचा द्वेष, आणि त्या द्वेषाच्या आधारावर हे 3 पक्ष एकत्र आलेत. मला अरविंद सावंतांची गंमत वाटते, ते नैतिकतेच्या गप्पा मारतायत. मोदी तुम्ही निवडून तोंड कधी पाहायला मिळालं नसतं. आणि त्याच्यामुळे आधी पहिला खासदारकीचा राजीनामा द्या, फार नैतिकतेच्या गप्पा मारणार असाल तर. कळलं की नाही? 18 खासदार निवडून कोणामुळे आले? ते नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे तुम्ही खासदार झाले, ते लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही नैतिकतेच्या गप्पा अजिबात मारू नका. आणि त्यामुळे राजकारण कोण करतंय? तर राजकारण हे तुम्ही करताय. ठीक आहे, अरविंद सावंत उत्तर द्या. पहिली गोष्ट बघा, जनतेसमोर नॅरेटिव्ह काय सेट झालं? जनतेसमोर नॅरेटिव्ह हे सेट झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आमदारकी मिळाली, अन्यथा हे सरकार आमदारकी नसल्यामुळं किंवा मुख्यमंत्री आमदार नसल्यामुळं घरी गेलं असतं. आणि तेच अतुल भातखळकर सांगतायत. नॅरेटिव्हच्या त्याच्यावर ते जे वाईट वाक्य बोलले ते पहिल्या दिवसामध्ये अतिशय मनापासूनचं ऑब्जेक्शन आहे पहिलं. मी येतो अतुल भातखळकर, येतो तुमच्याकडे. थांबा. द्वेष करणं हे तुम्हाला जमतं, आम्हाला नाही जमणार. तुम्हाला द्वेष करणं तुम्हाला जमतं, कारण विसरता तुम्ही. जसं तुम्ही माझी आठवण काढून सांगितली, मी मान्यच करतो की मी शिवसेना भाजप युती मधून निवडून गेलो होतो, हे मला मान्य आहे ना. मी काय लपून नाही सांगत आहे. पण तुम्ही हे विसरता, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात उभी राहिली ती वंदनीय शिवसेना प्रमुखांमुळे उभी राहिली. गल्लीबोळात तुमची शाखा काय माणसं नव्हती हो. सभेला 500 माणसं येत नव्हती तुमच्या. हे व्यासपीठाने लाखाचं ते वंदनीय शिवसेना प्रमुखांनी उपलब्ध करून दिलं तुम्हाला. हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेना प्रमुखांनी दिलदारपणा दाखवून तुम्हाला मोठं केलं. त्या झाडावर वाढलेली वेळ आहे आमच्या वटवृक्षावर वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं काय झालं? वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सोनिया गांधींविषयी काय म्हटलंय? त्या सोनिया गांधींसोबत झुकताय. ठीक आहे, मुद्दा भरकटतोय. ते बघा ना, मग त्याला तत्वच्युती म्हणतात. लक्षात घ्या. नाही वंदनीय बाळासाहेबांचं तोंड नाव शोभत नाही. लक्षात घ्या. नाही ठीक आहे, वन बाय वन. अतुल भातखळकर, म्हणून अरविंद सावंतांना बोलू द्या. मूळ मुद्दा असा आहे बघा. म्हणून आहे ना, मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही भरकटला. आम्ही काहीच सोडलेलं नाहीये. आम्ही ना शिवसेना प्रमुखांचा विचार सोडलाय, ना सामाजिक सेवेचा सोडला, ना आम्ही आमच्या सगळ्या तत्वाचा विचार सोडला. तत्व आणि सत्व शिवसेने आयुष्यात सोडलं नाही. सत्ता पिपासू शिवसेना कधीच नव्हती. ती असती ना, तर तुम्ही जे मध्य प्रदेशात तो काही तमाशा मांडला ना करोनामध्ये, करोना असताना प्रचंड करोना वाढलेला असताना स्वागत आणि आता पळवाट काय काढतात सुद्धा अंगाशी आलं का पळवाट काढती. मग तेव्हा सुद्धा माणसाचे जीव धोक्यात घालून तुम्ही मध्य प्रदेश सरकार आणलं. आमची लोकसभा सुरू ठेवली. तुम्ही काय सांगता तत्वाच्या गोष्टी? ठीक आहे. मी ऍडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे जातोय. ऍडव्होकेट सुरेश माने, क्रोनॉलॉजी समझ लीजिए. जर का तसा विचार केला तर निवडणुकीपूर्वीच निवडणुका तोंडावरती असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वेच्छानिधी 15 लाखावरनं 5 कोटींची मागणी करत वाढवून घेतात. मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आता विरोधी पक्ष नेते आहेत ते तो निधी वाढवतात. हा एक निर्णय. त्यानंतर आता राज्यपालांचा जो प्रस्ताव आहे तो काय आहे? राज्यात जशी न्यायपालिका आणि विधिमंडळाला स्वतंत्र प्रशासकीय आस्थापना आहे तशीच ती आपल्याला देण्यात यावी. सर्व नियंत्रण, नियुक्त्यांचे अधिकार सगळे आपल्याला देण्यात यावे. हे काय सांगतंय? लोकांच्या मनात कुजबूज होती ती आज नारायण राणेंनी दूर केलेली आहे. नारायण राणेंनी जाहीर मागणीच केलेली आहे आणि ते भाजपचे खासदार आहेत की राज्यात राष्ट्रपती राजवट आणा. मग त्याची पार्श्वभूमी ही राजभवनातून तयार केली गेली आहे किंवा तयार केली जाते आहे असा समज जर का राज्यात कोणाचा झाला असेल तर तो चुकीचा आहे. आशिष, मला आता 2 मिनिटं बोलू द्या. मी बऱ्याच पॅनेलिस्ट लोकांचं शांतपणे ऐकलं. खरं म्हणजे वरचे 3 पॅनेलिस्ट हे आपापल्या पक्षाचीच बाजू मांडणार आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये तटस्थपणा असणार नाही आहे. ही गोष्ट खरी आहे.
हा दिसतो तेवढा प्रश्न वरवरती सोपा आणि सरळ समजता कामा नये. याला एका मोठ्या महाराष्ट्रातल्या व्यापक राजनीतीचा भाग म्हणून या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे. एवढं वरवर तुम्ही काय केलं मी काय केलं असा व्यक्तिसापेक्ष हा प्रश्न न समजता महाराष्ट्राच्या राजकारणाला काही कलाटणी देता येईल का, या नव्या भूमिकेतून या प्रश्नाकडे पाहणं गरजेचं आहे. सर्वप्रथम पहिल्यांदा की 2014 नंतर BJP महाराष्ट्रात सर्वतोपरी प्रयत्न करत आहे की पुन्हा सत्तास्थानी कसं येता येईल. हा तो त्यांचा अधिकार आहे, विरोधी पक्षाचा अधिकार असतो. ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्याच्यात वावगं असं काही नाही. दुसरी गोष्ट, आता कोरोनाच्या कालखंडामध्ये एक बाब मात्र अत्यंत स्पष्ट आहे, तो धूर्तपणाचा डाव आहे. आणि तो धूर्तपणाचा डाव म्हणजे महाराष्ट्रातील सरकार आणि विशेषतः उद्धव ठाकरे हे कोरोनाशी मुकाबला यशस्वीपणे करण्यात अपयशी ठरत आहेत असं एक नॅरेटिव्ह आणि वातावरण महाराष्ट्रात बिल्डअप केलं जातं आहे. आणि त्या बिल्डअप करण्यामध्ये दुर्दैवानं गव्हर्नर पदाचा दुर्वापर होतो आहे, गैरवापर होतो आहे. ही फार वाईट गोष्ट आहे. आता गव्हर्नर पदाचा गैरवापर होतो तेव्हा अतुल भातकर आणि मगाशी राजेंद्र प्रसादाचा संदर्भ दिला. राजेंद्र प्रसादांना ती प्रोसिडिंग ऐकायची होती. हिंदू कोड बिलाच्या चर्चेवरची गोष्ट खरी आहे, व्यवस्था केली. पण ते राजेंद्र प्रसाद कायद्याचे तज्ज्ञ असून सुद्धा त्यांना काउन्सिल ऑफ मिनिस्टरनं दिलेला निर्णय मान्य करायचा असतो हा त्यांनी नकार दिला होता. त्यांनी ते नाकारलं होतं म्हणून त्याच्याशी त्या विषयावरून त्याचा आणि नेहरूचा देखील खटका उडाला होता. आणि शेवटी कायदा मंत्रालयानं प्रसादांना समजावून सांगितलं की काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा निर्णय हा बंधनकारक असतो, तो नाकारता येत नाही. हे राजेंद्र प्रसादांना देखील समजावून सांगावं लागलं. तिसरी महत्त्वाची गोष्टी आपण पक्षाच्या वरती जाऊन जरा चर्चा करूया. घटना समितीचे जर तुम्ही सगळे खंड काढून बघितले तर गव्हर्नर पद हे पहिल्यांदा इलेक्टेड होतं, नॉमिनेटेड नव्हतं. पहिल्यांदा ते निवडून येणारं पद ठरलं होतं. पण जेव्हा कोणत्याही राज्यात 2 सत्तास्थानं असावीत की नसावीत याची चर्चा सविस्तर घटना समितीमध्ये झाल्यानंतर ते लोकनियुक्त निवडून न येणारं गव्हर्नरचं पद हे घटनेनं मान्य केलं आणि नॉमिनेशनची व्यवस्था आली. हा घटनात्मक मुद्दा आधार तुम्ही समजून घ्या. आता नेमकं महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नरच्या मागून जे काय चाललं आहे ते मी मगाशी म्हणालो, सरळ सरळ रोख आहे महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरे यांचं सोबर असणारी त्यांची जी लिडरशिप आहे त्याच्या विरोधात आक्रमक हल्ला आणि त्याच्यासाठी गव्हर्नर पदाचा गैरवापर. आता मी गैरवापर म्हणतोय त्याला सर्वस्वी BJPला दोष देणं चुकीचं आहे. मी का म्हणतो सर्वस्वीला BJPला दोष देणं चुकीचं आहे, तर आता माझे महाराष्ट्राच्या एका शिक्षण मंत्र्यांनी जो निर्णय घेतला होता परीक्षेबाबत त्याची पूर्वसूचना जर गव्हर्नरला दिली असती तर गव्हर्नरला तो मोका मिळाला नसता. महाराष्ट्रामध्ये आताही फडणवीस जो मुद्दा घेऊन आलेत की वैधानिक महामंडळाच्या नियुक्त्या अजून सरकारनं केल्या नाहीत, ही प्रलंबित बाब नाही का? या प्रलंबीच्या बाबतीमध्ये जर सरकार इनिशिएटिव्ह घेत नसेल तर गव्हर्नर म्हणतील की या महामंडळाला मला पैसे द्यायचे आहेत, मॉनिटरी अलोकेशन करायचं आहे, माझा तो घटनात्मक अधिकार आहे. तुम्ही वैधानिक मंडळाच्या पदाच्या नियुक्तीच करत नाही, त्यामुळे ते सरकारला कोंडीत पकडू पाहत आहेत. तिसरी जी व्यवस्था आहे की स्वतंत्र प्रशासनाच्या माध्यमातून राजघराचं संचालन करण्याची व्यवस्था म्हणजे पुन्हा एक दुसरं सत्ता केंद्र निर्माण करणं. हायकोर्टाचे निकष वेगळे आहेत आणि राज्यपाल म्हणजे राजभवनाचे निकष वेगळे आहेत, त्यामध्ये ते बसत नाही. पण त्यांना ते स्पष्ट करून हा मुद्दा त्या ठिकाणी आणायचा आहे. मगाशी भातकर म्हणाले की गव्हर्नराचा मुद्दा हा अत्यंत सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि त्याच्यावरती SR बोंबईच्या निर्णयानंतर गव्हर्नराचं पद असावं की नसावं याच्यावरती चर्चा घडल्या. आणि पुन्हा 2006 साली रामेश्वर प्रसाद म्हणजे बिहार असेंब्लीच्या केस प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजेसने सांगितलं की चांगली माणसं जर गव्हर्नर पदावरती येत नसतील तर गव्हर्नर पदाचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं. तेव्हा या सगळ्या ब्रॉडर पार्श्वभूमीचा विचार करता महाराष्ट्र सरकारनं 2 पावलं त्वरित उचलण्याची गरज आहे. सचिन सावंत आहेत तिथे, प्रवक्ते आहेत ते काँग्रेस पक्षाचे. एक म्हणजे राजभवनाला सूचित करण्यासाठी, दैनंदिन सरकारच्या घडामोडीची माहिती देण्यासाठी 1, 2, 3 सदस्याची एक कमिटी सरकारनं बनवावी आणि त्याचं लायझनिंग गव्हर्नरसोबत व्हावं. ही एक अत्यंत निकडीची गरज आहे. दुसरी गरज आहे की सरकारच्या वतीनं एकटे उद्धव ठाकरे बोलून चालणार नाही आहे.
सरकारच्या वतीनं BJPच्या नेरेटिव्हचा ठामपणे मुकाबला करणारी अशी सशक्त फौज मैदानामध्ये नसल्यामुळं BJPचं पारडं नेरेटिव्ह हे थोडंसं उजवं वाटतंय आणि जनतेला चुकीचा संदेश जातोय. सरकारच्या देखील या 2 स्तरावरच्या कमजोऱ्या आपण जर सरकारच्या लक्षात आणून दिल्या तर मला वाटतं की या ठिकाणी गव्हर्नरच्या आडून, खरं म्हणजे आता गव्हर्नर हे मुख्यमंत्र्यापेक्षा स्वतःचं सेंटर पॉवरफुल बनवायला बघतायत. आता गव्हर्नर ही व्यक्तिसापेक्ष पुन्हा चर्चा नको, गव्हर्नर म्हणजे पुन्हा BJP म्हणा, व्यक्तीची चर्चा नाही. आपले अनेक राजकीय नेते नाही, आमचे गव्हर्नराशी चांगले संबंध आहेत, मुलाचे बापाचे संबंध आहेत. अरे ह्या निरर्थक चर्चा कशाला? तुम्ही घटनात्मक पदावर आहात त्याची चर्चा करा, आपल्या जबाबदारीची चर्चा करा, आपल्या कर्तव्याची चर्चा करा. मी त्यांच्या घरी किती वेळा जेवलो, किती वेळा ते माझ्याकडे आले, या घटनेनं राजकारण चालत नाही, अशानं घटनात्मक व्यवस्था चालत नाहीत. आपापल्या जबाबदारीचं नीटपणे पालन करा. यंत्रणांचं खच्चीकरण होत आहे, व्यवस्था ही मोडकळीस येते आहे. येस, आणि म्हणूनच हा अप्रत्यक्षपणे घटनात्मक व्यवस्थेवरती अडचण निर्माण करण्याचा एक डाव कोरोनाच्या अशा वाईट प्रसंगात जर होत असेल, मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा चांगला एक प्रकारचा एक संदेश देणारी जी बाजू आहे ती अत्यंत ठळकपणे पुढे येण्याची गरज आहे. आणि ती जर बाजू आली तर मला वाटतं राजभवनाला काही फारशा अडचणी येणार नाहीत. भगतसिंग कोश्यारी, मी मागच्याही वेळेला म्हणालो, फार असे जाणकार पद्धतीचे राजकारणी आहेत, ते अनुभव त्यांचा मोठा आहे आणि त्यामुळं तेही घटनात्मक पदावरती असल्यामुळं. पण कोश्यारी काय करतात याच्यापेक्षा त्यांच्या आडून भारतीय जनता पार्टी काय करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचा राजकीय मुकाबला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांना सरकार म्हणून करावं लागेल. आणि ते करण्यामध्ये नेरेटिव्ह थोडंसं कुठेतरी कमी पडतंय आणि म्हणून गव्हर्नर मुख्यमंत्र्यावरती हावी होत आहेत असं चित्र निर्माण होतंय. आणि खरं म्हणजे संजय राऊतांची देहबोली ज्या फोटोतून दाखवली जाते, ते काय एवढं संजय राऊतांना नमायची गरज आहे हो गव्हर्नरच्या पुढं? सरकारनं काही चूक केली का? सरकारनं काही गुन्हा केला आहे का? सरकारनं कोणतं अघटनात्मक पद्धतीचं काम केलेलं आहे का? अशा प्रकारचा चुकीचा संदेश जर एखादं सरकार देत असेल तर गव्हर्नरचं पारडं हे भारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग चुकीचं नॅरेटिव्ह जर सेट होत असेल तर त्याला जबाबदार कोण, हा देखील प्रश्न आपण विचारायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि भाजपचं जे आंदोलन होतं, मेरा अंगण मेरा रणांगण, त्याच्या दुसऱ्या दिवशी संजय राऊतांचं हे लोटांगण सगळ्यांनी बघितलं, त्यामुळे नॅरेटिव्ह जास्त सेट झालेला आहे. ठीक आहे, आपल्यासोबत आमचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत. दीपक, मी जसं म्हणालो की कुठल्याही कार्यकारण भाव जर का तपासला तर कुठल्याही कृतीला कुठलं ना कुठलं कारण हे सापडतं. म्हणजे नारायण राणे उगीचच हवेत तीर करणार नाहीत, उगीचच आजच राज्यपालांची अपॉइंटमेंट घेणार नाहीत, त्यांना भेटणार नाहीत आणि बाहेर आल्यावरती उगीचच नारायण राणे राष्ट्रपती राजवटीची मागणी बोलून दाखवणार नाहीत. काहीतरी होतंय हे दोघांनाही माहिती आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना आणि राजभवन आणि मंत्रालय सर्वांना माहिती आहे. माहीत नाही आहे ते जनतेला, आणि जनता संभ्रमात आहे. याच्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच भाजपचे नेते जो दावा वारंवार करत होते की हे सरकार फार काळ टिकणार नाही, अनेकदा म्हणजे अगदी चंद्रकांत पाटील असतील प्रदेशाध्यक्ष किंवा इतर नेते असतील, हे सरकार फार काळ टिकणार नाही असा वारंवार दावा केला जात होता. त्याच्यानंतर आपण बघितलं तर हे सरकार टिकू नये याच्यासाठी काय प्रयत्न झाले, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटवण्याचा किंवा यांच्यात मतभेद निर्माण होतील असा प्रयत्न सुद्धा भाजपकडनं झाला. विधानसभेत अगदी सावरकरांच्या मुद्द्यावर एक दिवस चर्चेचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न झाला, ज्याच्यामुळे शिवसेना यातून उघडी पडेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असे मतभेद निर्माण होतील. आणि यापूर्वी सुद्धा अगदी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा भाजपने ते प्रयत्न केले की या दोन पक्षांमध्ये म्हणजे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि एकीकडे शिवसेना यांच्यात दरी कशी निर्माण होईल. आणि आता जी संधी विरोधकांना मिळाले, कोविडवर काम करताना, कोरोना विरोधात काम करताना बऱ्याच लहान लहान गोष्टींमध्ये सरकारचं अपयश समोर येत आहे. साहजिकच आहे, प्रत्येक ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही. अगदी या ठिकाणी दुसरं सरकार असतं तरी या चुका ज्या आहेत त्या समोर आल्याच असत्या, कारण हे संकटच एवढं मोठं आणि पहिल्यांदा आलेलं संकट आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून काय निर्णय घ्यायचे आणि चुका झाल्यानंतर त्या कशा दुरुस्त करायच्या, या सगळ्या चुका पाहूनच सरकारला शिकावं लागणार आणि त्याच्यातून सरकार शिकतंय, दुरुस्ती करते. विरोधकांचं काम आहे या चुका समोर आणणं, त्या दाखवून देणं, सरकारला जनतेसमोर मांडणं. विरोधक त्यांचं काम करतायत.
पण या वेळेला सरकार अस्थिर करायचं आणि सरकारचा गोंधळ उडवायचा अशी साधारणतः विरोधकांची रणनीती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चहूबाजूने पूर्णपणे सरकारवर हल्ला करायचा, सरकार विरोधात आंदोलन करायचं आणि जे काम सरकारचं सुरू आहे त्याच्यात सरकार चुकलं पाहिजे, सरकारचा गोंधळ उडाला पाहिजे अशी साधारणतः वातावरण निर्मिती सध्या भाजपकडनं राज्यात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यात सरकारवर टांगतीवर एक कायम ठेवायचे की तुमचं सरकार अस्थिर आहे आणि ते फार काळ टिकणार नाही. आणि त्याच्यासाठी काय करायचं, राज्यपालांकडे वारंवार जायचं, राज्यपालांकडे तक्रारी करायच्या की हे सरकार चांगलं काम करत नाहीये. आता राज्यपालांची इथे भूमिका महत्वाची असते. राज्यपाल काय करत असतात की आपल्याकडे ज्या काही विषय असतात किंवा ज्या काही तक्रारी असतात, अनेकदा राज्यपाल हे राष्ट्रपतींना अहवाल देत असतात आणि अहवाल वारंवार राज्यपालांकडनं राष्ट्रपती भवनाकडे जात असतात. आता राजभवनावर ही तयारी सुरू आहे का की या राज्य सरकारच्या अपयशाचे अहवाल तयार करायचे आणि ते सरकारला पाठवायचे? म्हणजे आता महाविकास आघाडीमधल्या पक्षांना ही चिंता आहे किंवा ही शंका आहे असं म्हणूया की ही तयारी आहे का भाजपची आणि राजभवनाचा वापर करून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची? एकदा तो पूर्वी प्रयत्न झाला, तो आमदार उद्धव ठाकरेंना न करता राज्यपाल नियुक्त, तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. पंतप्रधानांनी तिथे हस्तक्षेप केला. जसं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केल्यानंतर तो विषय तिथे संपला. आणि आता मग दुसरा मार्ग आहे की अपयश वारंवार राजभवनावर पोहोचवायचं, राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची आणि सरकारवर दबाव टाकायचा, राज्यपालांकडे तक्रारी, राज्यपाल मग राष्ट्रपती भवनाकडे पाठवतील आणि सरकार बरखास्त करायचं, अशी रणनीती भाजपची असल्याची भीती महाविकास आघाडीतल्या पक्षाला वाटते. आणि त्यामुळे या पक्षाचा सगळ्या बाजूने गोंधळ उडताना आपल्याला पाहायला मिळतोय. यशस्वी विरोधकाचं खरं हे काम आहे की सरकारचा गोंधळ उडवायचा, ते अपयशी कसे होतील हे पाहायचं. परंतु आता ही वेळ आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे का, तर निश्चितच ते सुरू आहे आणि ते दिवसेंदिवस कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा वाढत आहे. आता राजकारण कोण करतंय हे लोकांना कळतं, त्यामुळे त्यात आपण सांगण्याची गरज नाही की राजकारण कोण करतं. साहजिकच भाजप दावा करेल की महाविकास आघाडी राजकारण करते, महाविकास आघाडी दावा करेल की भाजप राजकारण करते. पण जनता काही दुधखळी नाहीये, त्यांना हे सगळं राजकारण कळतंय कोण करतंय ते. आणि ह्या सरकारचा गोंधळ उडणे सरकार अपयशी झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल की काय महाराष्ट्रात, अशी भीती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा, अगदी राजभवनावर चांगले संबंध असलेले अरविंद सावंत सुद्धा सांगू शकतील की त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना किंवा त्यांना स्वतः ही भीती वाटत आहे की नाही ते. ठीक आहे, म्हणूनच मी म्हणालो होतो आणि आधीपासून गेल्या काही दिवसांपासून मी सातत्यानं याचा पुनरुच्चार करत होतो की मुख्यमंत्र्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे आणि ती कालच्या भाषणात त्यांनी दाखवलेली आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय भाषण केलं, जो संवाद ते जनतेशी साधतात, आणि ती वेळ त्यांच्यावरती का आली याची चर्चा आपण आज करतो आहोत. आणि त्यातच नारायण राणेंनी तर अक्षरशः मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या तोंडून जरी अतुल भातखळकर म्हणत असले तरी रेकॉर्डवरती नारायण राणे हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत, भाजपचे नेते आहेत. ते त्यांना मानत नसले, ते भाजपचे आहेत, पण सर्वांना दिसतंय की नारायण राणे आज भाजपमध्ये आहेत. सचिन सावंत, एक मला थोडीशी त्याची पार्श्वभूमी करायची गरज आहे. मला आपण राज्यपाल सेंट्रिक अशी हे या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असलो तरी खऱ्या अर्थानं राज्यपाल हे एका संपूर्ण त्यांच्या या गेम प्लॅन मधला एक घटक आहे. ते एक लक्षात घ्या. राज्यपालांचं कार्यालय जे भारतीय जनता पक्ष वापरत आहे, खऱ्या अर्थानं जर तुम्ही विश्लेषण करायचं झालं तर सगळ्यात मोठं फेल्युअर जर या देशामध्ये कुठलं असेल तर ते मोदी सरकारचं फेल्युअर आहे. या देशामध्ये करोनाच आला तो केवळ मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे आला. नमस्ते ट्रम्प करत बसले नसते किंवा त्या ठिकाणी मध्यप्रदेश सरकार पाडायचा प्रयत्न करत बसले नसते आणि जर काळजी घेतली असते तर ही परिस्थिती आली नसती. ही वस्तुस्थिती आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न कोणी निर्माण केला तर अचानकपणे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांना रस्त्यावर यावं लागलं. 2 महिने त्यांना अन्नधान्य काही दिलं नाही, तुम्हीच त्याच्यामुळे कारणीभूत आहात. 2 महिन्यानंतर तुम्हाला त्याची आठवण झाली, तुम्ही त्यांना आर्थिक मदत काही केलेली नाही, सगळेजण रस्त्यावर आहेत. 2 महिने त्यांना घरी जाऊ दिलं नाही. अचानकपणे आता तुम्ही मायग्रेशनसाठी आता सगळ्या ट्रेन त्या ठिकाणी ही करायला सुरुवात केलं, 2 महिन्यानंतर केलं. ह्याला देखील कारणीभूत सरकार आहे. 85% तुम्ही काही दिले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तुमचं स्वतःचं मूल्यमापन जर केलं तर खऱ्या अर्थानं एक ट्रेन देखील तुम्हाला धड आपल्या डेस्टिनेशनला पोहोचवता येत नाहीये. आज ज्या पद्धतीनं स्थलांतरित मजुरांना बिना खाता पिता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन 4-4 दिवस लागतात तिथं पोहोचायला, हे ट्रेन देखील चालवता न येणारं हे सरकार आहे. तुम्ही आर्थिक मदत तुमची जबाबदारी आहे ती राज्यांना केलेली नाही, ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही मेडिकल किट पुरवणार होतात, ते तिकडे चायनीज किट आणले, ते देखील फॉल्टी निघाले. त्याच्याही मध्ये तुम्ही वेळ व्यर्थ घालवला आणि लोकांना कुठल्याही तऱ्हेची किंवा राज्यांना कुठल्याही तऱ्हेची मदत केली नाही. आज पॅकेज देण्याचा जी काही बाब केली ती देखील कर्ज पॅकेज दिलेलं आहे. सगळ्यांना कर्ज वाटत सुटलं आहे, कोणाला मदत केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पक्षाचे राज्य काय करतायत.
तुम्ही गुजरात सारख्या राज्याला मदत करण्यासाठी सर्व भारतीय जनता पक्षाचे राज्य येत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, गुजरात मधनं बरेच ट्रेन जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना उत्तर प्रदेश, बिहार जायला सगळी परवानगी दिली जाते. उत्तर प्रदेशचे सगळे सरकार त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल देत आहे, येऊ द्या त्यांना. महाराष्ट्राच्या लोकांना येऊ दिलं जात नाही. परंतु असं असताना, आर्थिक मदत गुजरातला केली असताना, सगळ्या तऱ्हेची मदत तुम्ही करत असताना वस्तुस्थिती काल काय आली लक्षात आली? ती लक्षात ही आली की अहमदाबाद मध्ये ज्या हायकोर्टामध्ये गुजरातच्या सांगितलं गेलं की अहमदाबाद या शहरामध्ये जर आम्ही टेस्टिंग केलं तर 70% हे कोरोना पॉझिटिव्ह निघतील. याचा अर्थ जवळपास 40 लाख 55.7 लाख लोकसंख्या आहे अहमदाबादची. एका अहमदाबाद शहरामध्ये 40 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह निघतील असा अधिकारी स्वतः सांगतोय गुजरातचा गव्हर्नमेंटचा. याचा अर्थ तुम्ही हे सगळ्याचं काय आकडा आहे तो दाबून ठेवताय आणि लोकांना अपयश भाजपच्या सरकारचं येऊ नये या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक व्यवस्था करता. आणि महाराष्ट्र हा प्रामाणिकपणे त्या संदर्भामध्ये कोरोनाशी लढतोय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून लढतोय. आणि तुमची जर अपेक्षा असेल की महाराष्ट्रानं थाली बजाव, दिवे लावा किंवा कोलांटे उड्या मारा, बेडूक उड्या मारा यानं त्या ठिकाणी करणार, हेच भारतीय जनता पक्षाचं त्या वैचारिक त्या ठिकाणी साधन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार अपयशी ठरवण्याकरता जे काही प्रयत्न करतायत, संकट काळामध्ये राजकारण करतायत, ते जनतेला कळतंय. आणि सगळ्यात मोठं अपयश हे मोदी सरकारचं आहे, ही वस्तुस्थिती जनतेला लक्षात येते. त्यामुळे राज्यपाल या संस्थेचा तुम्ही किती दुरुपयोग करून अत्यंत संकट काळामध्ये इतकं हीन राजकारण जरी केलं तरी महाराष्ट्राचं हे महाविकास आघाडी सरकार जे आहे ते जनतेची मदत, जनतेचा हात सोडणार नाही. आणि निश्चितपणे तुमच्या या कुविचाराशी आम्ही लढत राहू, एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. ठीक आहे. खासदार अरविंद सावंत, शिवसेना किंवा ठाकरे सरकार, महाविकास आघाडीला अशी भीती वाटते का की एखाद्या वेळेस महाराष्ट्र विक्टिम ठरेल, की कोणाचा तरी बळीचा बकरा करायचा म्हणून महाराष्ट्राची गच्ची पकडली जाईल, की तुमच्यामुळे देशात करोना वाढला? मी पहिल्यांदा अशी जी एक वेगळा मुद्दा मांडतो. आता एक मुद्दा असा आहे की हा जो करोना आहे, आजवर संकट राज्यावर आली, देशावर आली, आपापल्या पद्धतीने ती सरकार त्याच्यासाठी त्याचा सामना करत राहिलेली आहे. आत्ताचा जो कहर आहे करोनाचा, हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा अदृश्य आहे, इनविजिबल. असं जर असेल तर जगातल्या अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांना आजच राजीनामा द्यावा लागेल. मग ट्रम्प पासून सुरुवात होईल, एवढी लोक मारतायत तिथं. आपल्याकडे निदान मॉर्टॅलिटी रेट तरी खूप कमी आहे, पण तिथं एवढी लोक मारतायत. एक राष्ट्र म्हणजे इटली असो, स्पेन असो, फ्रान्स असो, काय जे असतील ती सगळी राष्ट्र, आणि ती प्रगत राष्ट्र आहेत बरं. तिथल्या मृत्यूंची संख्या बघा, म्हणजे इनव्हिजिबल आहे. हा पहिली गोष्ट लक्षात घ्या. असा प्रकारचा आजवरचा देशाचा, जगाचा या संदर्भातला अनुभव नाही. कोणी याच्या उद्या समजा क्षणभर असं धरूया, उद्या सरकारला करोना पळणार का? कोविंद आले म्हणून कोविड पळाला असं होणार आहे का? नाही ना. असं तर घडणार आहे का? ते तर सांगा आम्हाला. की बाबा राष्ट्रपती राजवट आली, कोविंद आले म्हणून आता कोविड पळाला, असं नाही ना होणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की आपली भौगोलिक परिस्थिती, आपली दाटीवाटीची वस्ती, आपली लोकसंख्या, आपली घनता. तुम्हीच धारावीच्या बातम्यात 10 मिनिटं दाखवत असतात की एका किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक राहतात, 2-2 लाख लोक राहतात म्हणून. इतकी घनता जगाच्या पाठीवर कुठे आहे? तरी सुद्धा जे काही आकडे केंद्र सरकारने अँटिसिपेट केले होते, केंद्र सरकारची टीम महाराष्ट्रात आली होती आणि त्यांनी सांगितलं की इतके इतके कोरोनाग्रस्त होतील. प्रत्यक्षात काय घडलं? कालच्या निवेदनात माननीय मुख्यमंत्र्यांचे आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा तुम्ही एवढी अपेक्षा धरली होती 2 लाख 4 लाख, तिथं आम्ही 33,000वर राहिलो, हे यश नाही का? मी काल परवाकडे सुद्धा असंच एकदा म्हटलं होतं एका ठिकाणी की जेव्हा दंगे घडतात आणि पोलिसांनी तो दंगा काबूत आणला, की पोलिसांनी आपलं काम बजावलं आणि दंगा काबूत आणला असं आपण म्हणतो, पण जेव्हा शांतता राहते तेव्हा पोलीस काय करतात असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा लक्षात आलं पाहिजे की शांतता मेंटेन करण्यामध्ये पोलिसांच्या यश असतं मोठं. हे यश उद्धवजींचं आहे. कोरोनाच्या संदर्भातलं यश प्रचंड मोठं आहे. पण ते दडपायचं, ते खोटं खोटं सांगायचं आणि भय निर्माण करायचं. ही जी भीतीची बाजारपेठ सुरू केली आहे ना, ती सगळीच राजकीय आणि सामाजिक सुद्धा करतायत. त्यात उद्धवजी अतिशय संवेदनशीलतेनं, संयमानं आणि धीरोदात्तपणे लढा देत आहेत. त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलं. ठीक आहे. अतुल भातखळकर, बघा, पत्रकार म्हणून काही बाबी ह्या लक्षात येत आहेत. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रातली जनता काय विचार करते आहे? महाराष्ट्रातली जनता म्हणते की करोनापासून आपल्याला कधी मुक्ती मिळणार आहे. त्यामध्ये अशा पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे. मला एक सकाळी फोन आला, ते काय म्हणाले, का हो मंत्रालयात जाता येत नाही, कुठेच जाता येत नाहीत,
फक्त राजभवनातच कसा काय ॲक्सेस आहे सर्वांना? आम्हाला जायला मिळेल का राजभवनात? राजभवनात कोणीही जाऊ शकतं, कोणीही भेटू शकतं. जर का मंत्रालय राजभवन झालं असेल तर मग आणा राष्ट्रपती राजवट, बनवा राजभवनला मंत्रालय. आणि पहिला मुद्दा तर असा आहे की मंत्रालयामध्ये लोक जात आहेत, कर्मचारी जात आहेत, राज्याचे मुख्यमंत्री जात नाहीयेत. ते घरात बसले, स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय. ही राज्याच्या जनतेची समस्या आहे. जे गव्हर्नरकडे वेळ मागतात त्यांना गव्हर्नर वेळ देतात. शरद पवारांनी वेळ मागितली त्यांना दिली, अजून कोणी मागितली त्यांना गव्हर्नर वेळ देतील त्यांच्या नियमानुसार. आणि त्याच्यामुळे मुळामध्ये तुम्ही सगळे मिळून एक बागुलबुवा निर्माण करताय, 2 बागुलबुवे तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. पण दीपक भातुसेंना जे वाटतं ते त्याचा फक्त मी उल्लेख करतो की जनता दुधखळी नाही हो. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केंद्र सरकारवर कोण टीका करताय? हे देश पाहतोय. रेल्वे मंत्र्यांवर कोणी टीका केली? ते काय राजकीय भाषण होतं का? ते करोनाच्या संकटाच्या विरोधात जनतेला संबोधन होतं. राज्यपालांवर अधिकृत टीका कोणी केली? शरद पवार आणि संजय राऊतांनी केली. सामन्यामधून किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. राजभवन हे अड्डा बनलंय. मग मला कळलं नाही तुम्हाला कुठल्या भीतीने पछाडलंय की हे सरकार बरखास्त होणार आहे. आणि म्हणून तुम्ही सुरुवातीला मुंबई केसचा उल्लेख केला. तुम्ही जा ना सर्वोच्च न्यायालयामध्ये, क्षणभर वादा करतो. कोणी बरखास्त करत नाही हे सरकार. कोणालाही बरखास्त करण्याचा अधिकार नाहीये. कोरोनामध्ये तुम्ही नंबर 1 आलात देशामध्ये, तरी सुद्धा हे सरकार बरखास्त करण्याचा काही मुद्दा नाहीये. केंद्र सरकारने फक्त 2 वेळेला आरोग्य पथकं ही पाठवली, ती सुद्धा तुमच्या मदतीकरता पाठवली. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा राज्य सरकारने विनंती केल्यानंतर केंद्राने पाठवलंय. केंद्राने आपणून नाही पाठवले, तुम्ही मागितलं म्हणून केंद्राने पाठवले. फेडरलिझम या देशामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. आता अरविंद सावंतांनी सांगितलं, काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केंद्राच्या पथकाने सांगितलं की 5 लाख रुग्ण होतील, त्याच्या तुलनेमध्ये आम्ही खूपच कमी करून दाखवले. कधीही केंद्राच्या पथकाने म्हटलं नाही. केंद्राच्या पथकाने आणि मुंबई महानगरपालिकेने त्याच दिवशी, ज्या दिवशी हिंदू नावाच्या एका वर्तमानपत्राने ही बातमी दिली, ती त्याच दिवशी त्यांनी नाकारली की असं कुठल्याही प्रकारचं एस्टिमेट आम्ही केलेलं नाही. हे नेक्स्ट डे पेपरला आलेलं आहे. पण आता त्याचा आधार मुख्यमंत्रीच घेत आहेत. कारण 50,000चा आकड्याचं समर्थन कसं करायचं म्हणून खोटं बोल पण रेटून बोल. आणि सचिन सावंत काही बोलू शकतात, त्यांना हे सुद्धा माहित नाही. 13 मार्चला कोरोना पॅन्डेमिक आहे हे WHO ने जाहीर केलं. ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारतामध्ये आले होते. 17 जानेवारीला WHO ने पहिलं पत्र लिहिलं आणि 18 जानेवारीला चालू झालं. मागच्या तारखा नको. प्लीज 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 फ्लॅशबॅक मध्ये नको जाऊया. आता आपल्याला एवढं माहिती आहे की 10 मार्चला महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर बोलूया. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी ऍडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे जातोय. ऍडव्होकेट सुरेश माने, बघा, चर्चा केवळ ही नाहीये की राजभवन विरुद्ध मंत्रालय. मी आज सकाळी एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याशी बोललो. त्यांनी हे पण मला पुढे सांगितलं की कुजबूज ही सुद्धा आहे की क्विड प्रो साठी आर्म ट्विस्टिंग सुरू आहे की काय याची शंका IAS किंवा ब्युरोक्रेसींना येते आहे की आर्म पुलिंग दोन्ही साइडनं सुरू आहे का क्विड प्रो साठी. आशिष पक्षाचं सरकार आहे, त्यांचं पूर्ण बहुमत आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सुरेश मानेंना बोलू द्या ना सर, बोलू द्या, बोलू द्या. जनतेला हे सगळं कळलं पाहिजे, लक्षात घ्या. बघा बघा, माध्यम म्हणून मी फक्त प्रश्न विचारू शकतो. हा बातळकर, तुम्ही बोललात हे आर्म ट्विस्टिंग खरंच महाराष्ट्रात सुरू आहे. जेव्हा मुख्यमंत्र्याच्या नॉमिनेशनचा प्रश्न आला त्याला नॉमिनेशन होणं सहज शक्य होतं, पण ते नॉमिनेशन न करण्यामागं कारण काय? आणि ते न करण्यामागं आर्म ट्विस्टिंगच आहे. ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, BJPला सुद्धा हे 100% माहीत आहे आणि भातकळकरांनी आता ते मान्य केलं की हे सरकार सहज कोणीही तिथे इमर्जन्सी लावून गव्हर्नर पदाचा दुरुपयोग करू शकत नाही, कायद्याच्या चौकटीत बसत नाही. हे BJPवाल्यांना सुद्धा हे 100% माहिती आहे. नारायण राणेसारखे कितीही लोक
राजभवनावरती जावं आणि अशा मागण्या करत, पण असं सरकार जोपर्यंत या सरकारकडे बहुमत आहे त्याला हात लावता येत नाही. सरकारला सांगा तुम्ही, त्यांच्या नेत्यांना सांगा तुम्ही समजावून. हे बिलकुल काही करू शकत नाही. पण मी मगाशी म्हणालो, जे म्हणालो, ठीक आहे, ऍडव्होकेट सुरेश मानेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जरी निवडणूक लढवली असली तरी ते महाविकास आघाडीचाच भाग आहेत. ठीक आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील बीजेपीचे नेते याच्यासाठी गव्हर्नराच्या आडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकारवरती शरसंधान करतायत. आता त्याचा मुकाबला सरकारनं किती ताकदीनं करायचा आणि कसा करायचा याच्यातच राजकारणाची उत्तरं ही सामावलेली आहेत आणि ती उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित आहेत. आपल्याला हे सगळं ठाऊक आहे की कोरोनाच्या या घटनेमध्ये कोणतंही सरकार सक्षम नाही. उत्तर प्रदेशचंही नाही, गुजरातचंही नाही आणि महाराष्ट्राचंही नाही. प्रत्येक सरकारच्या काही अडीअडचणी आहेत, साधनाच्या अडीअडचणी आहेत, मर्यादा आहेत. पण अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात जास्त जेवढा दारुगोळा निर्माण करून जेवढा हल्ला करता येईल तेवढं ते बीजेपीच्या हातामध्ये शस्त्र म्हणून बीजेपी वापरत आहे. आणि दुर्दैवानं यामध्ये राजभवन या चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. खरं म्हणजे व्हायला नको असं की गव्हर्नराची चर्चा यात यावी. ठीक आहे, दुर्दैव राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राजभवनाला स्वतःची एक प्रतिष्ठा आहे आणि ती प्रतिष्ठा जपण्याचं औदार्य हे राज्य सरकार वेळोवेळी दाखवत असतं, कारण राजभवनाकडे आपण कधीही बोट दाखवत नाही. पण आता असं काय झालंय की बोट दाखवावं लागतंय? अरविंद सावंत, मला वाटतं आपण अगदी मुद्दा मांडताय सारखा की तुम्ही आजवर किती प्रसंग आले असतील. म्हणजे अगदी आपला उस्मानाबादला भूकंप असू द्या किंवा आणखीन कोल्हापूरचा पूर असू द्या, प्रत्येक संबंध महाराष्ट्र ज्याने व्यापलाय व संबंध देश पूर्ण व्यापला एखाद्या प्रसंगानं, असं कधी घडलं नाही. ही पहिली गोष्ट पुन्हा सांगतोय, ही लक्षात घेतली पाहिजे आपण. असं कधी घडलेलं नाही. हा पहिला प्रसंग असा आहे की सारा देश याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये मला एकाच गोष्टीचं वैषम्य वाटतं की आमच्या मित्र पक्षाला एवढी घाई झाली आहे की या अशा प्रसंगात सुद्धा सत्ता कशी आणावी यासाठी ते प्रयत्नशील राहतात आणि दुर्दैवानं राज्यपालांचा कार्याचा वापर केला जातो. ठीक आहे. सचिन सावंत, लास्ट कॉमेंट, वेळ संपलाय. सचिन सावंत, क्लॅरिफिकेशन देतो. WHO पेंडेमिक म्हणून 11 मार्चला जाहीर करण्यात आलं आणि 13 मार्चला PIBच्या त्या संदर्भामध्ये जी प्रेस नोट निघाली होती त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं ओपिनियन सांगितलं होतं की ही मेडिकल इमर्जन्सी नाही. पहिली केस ही 30 आपल्या देशामध्ये जी आली ती केरळामध्ये आली, ती जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये ट्रम्प जो आल्या त्याच्या अगोदर कोरोना इकडे आला होता आणि त्यानंतर देखील पाऊल उचलले नाही. तुम्ही लक्षात घ्या, सरकार काढायचा प्रयत्न पार्लमेंट चालू ठेवली, तुम्ही नमस्ते ट्रम्प केला. देशामध्ये मोदी सरकारनं कोरोना ठीक आहे. सरकारला आता विनंती दीपक पातुसे, अगदी थोडक्यात, वेळ संपलेला आहे. लास्ट कॉमेंट प्लीज. सबब काय गुजरातवर टीका करताय? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काही दिवसांपूर्वी एक ब्लॉग लिहून आला होता की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची हीच वेळ आहे आणि क्वेश्चन मार्क होता. तो ब्लॉग कोणी ट्विट केला होता तर भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी, आणि त्यांनी ट्विट करताना त्या ट्विटमध्ये काय म्हटलं होतं, उद्धव ठाकरेंसमोर हीच वेळ आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरची आघाडी तोडावी, अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं राजकारण संपवेल. भाजपला जर वाटतंय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं राजकारण संपवत आहे तर ठीक आहे ना, त्यांच्या कर्माने शिवसेनेचं राजकारण संपेल. भाजप कशाला सल्ला द्यायला जात आहे? आता भाजपला माहिती आहे शिवसेना आपल्या बरोबर येणार नाही. अरविंद सावंत आणि अतुल भातखळकरांची तुतुमय आपण बघितली. एवढे टोकाचे संबंध शिवसेना भाजपमध्ये असताना वारंवार अजूनही भाजप शिवसेनेला आपल्या बरोबर येण्यासाठी संकेत का देते मला कळत नाही. आणि हेच लक्षण आहे की भाजपला महाराष्ट्रामध्ये कोणी सांगितलं तुम्हाला आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार होतो? तुम्ही सुब्रमण्यम स्वामींचं ट्विट बघा ना. सुब्रमण्यम स्वामींची गोष्ट वेगळी आहे. अरे, नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे, सुब्रमण्यम स्वामींची गोष्ट वेगळी आहे, मग कोणाची गोष्ट खरी आहे? ठीक आहे. शिवसेनेला माहित नाहीये की भाजप त्यांच्याबरोबर येणार आहे की नाही, की ते भाजप बरोबर जाणार आहेत की नाही. पण अरविंद सावंतांना मात्र त्यांच्या समोर उमेदवार कोण असणार आहे हे कळलंय. कदाचित भाजप तो उमेदवार आयातही करेल काँग्रेसकडून, अशी चर्चा खूप आहे.
पण यामध्ये राजभवन विरुद्ध मंत्रालय असा जो वाद सुरू झालेला आहे, त्यामुळं कुठेतरी राष्ट्रपती राजवटीची एक कुजबूज ही जी सुरू झाली, त्याला आज खरं तर दुजोराच हा नारायण राणे जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत माजी, त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं ही चर्चा इथेच थांबणार नाहीये, ही दूरपर्यंत जाणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.